संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत आय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत आय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया गिरी महाराज गोरख महाराज कोणी म्हणायची काय तुम्ही संत माये बाप कृपावंत तुम्ही संत माये बाप कृपावंत
संतमाय बाप पावन तुम्ही समाय बाप पावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख वाढविले सुख किंवा वाढवावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे तुकामने गुण सज्जनाचे चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन श्री श्री चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वे तु सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् प्रस्तुत कीर्तनीय सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय विश्वविख्यात महाराष्ट्र भूषण वैराग शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय चिंतनीय असा अभंग प्रस्तुत संकीर्तन सेवेच्या निमित्तानं निवडण्यात आलेला आहे। या अभंगावर वाङ्मयीन चिंतन सांगण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं आवश्यक, तो म्हणजे असा की निमित्तानं कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याची सर्व उपस्थितांना जरी पूर्वकल्पना असली तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं सांगून जाणं अपेक्षित आहे। म्हणजे असं सालाबादाप्रमाणे होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, रामायण कथा असू द्या, भागवत कथा असू द्या, यंदा संत चरित्र कथामृत याचं चिंतन आणि अध्यात्म प्रचूर कार्यक्रम। या अध्यात्म प्रचूर कार्यक्रमामध्ये दुपारचं कीर्तन अर्थात सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी या प्रकारच्या 2 सत्रामध्ये कीर्तन सेवा, यानंतर महनीय अशा गुरुभक्तांचे प्रवचन, संत कथा, रात्र सायंकाळच्या वेळेला पुन्हा हरी कीर्तन, अन्नदान, नामस्मरण, समाज संघटन, संस्कार क्षमता वृद्धिंगत करण्याचा स्तुत्य उपक्रम। आणि या कार्यक्रमाचे कल्पक आयोजक हरिभक्ती परायण परम आदरणीय रामायणाचार्य ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली लांब गुरुजी अर्थात ज्ञानेश्वर नारायणजी लांब यांच्या कल्पकतेतून आणि यांच्या सर्व परिवारातून विशेष म्हणजे धार्मिक कार्यक्रमाला साथ पाहिजे ती सौभाग्यवतीची पाहिजे आणि त्या आमच्या आईसाहेबाकडून त्यांना सार्थ प्रमाणानं सहकार्य मिळतं याबद्दल त्या दोघांनाही मी वंदन करतो. विठ्ठल सर्व मायबाप श्रोतृवृंदांच्या पुढे 4 शब्द बोलण्यासाठी घेतलेल्या अभंगावर हा परिवार खरं तर नारायण महाराजांनी काकडा कधी चुकवला नाही, कीर्तनाला कधी माघार घेतली नाही, अखंडित असं समर्पित जीवन त्यांनी जगले. मला त्यांचा हयातीमध्ये खूप असा जवळचा संबंध आला. ज्यावेळेस इथलच्या परिसरामध्ये गुरुजी असायचे, हो गुरुजींचे वडील, त्यावेळेला मला कधी कधी प्रवचन कीर्तन करायचा योग त्यांच्या सानिध्यामध्ये आला. असो, त्यांची पुण्यतिथी त्यांचे सुपुत्र करतात हा एक स्वाभिमानाचा पारमार्थिक क्षेत्रातील सार्थतेचा हा अनुभव आहे, आनंद आहे. असे लेकर जन्माला यावे की ज्यांनी आपल्या आईवडिलाचा झेंडा आकाशामध्ये कीर्तीचा झेंडा धरण्यासाठी माघार घेऊ नये, कीर्ती ध्वज उभा करावा. आणि ते कीर्ती ध्वज उभा करणारा हा लांब परिवार, त्यामध्ये गोरख नामदेव महाराज म्हणजे नामदेवजी नारायणजी लांब, शिवाजी नारायणजी लांब, यानंतर रामभाऊ नारायणजी लांब आणि ज्यांना सर्व गुण संपन्न असं पारमार्थिक क्षेत्रातलं ज्ञान आहे असे विष्णू महाराज गुरुजी उत्कृष्ट गायनाचार्य या सुपुत्रांच्याकडून त्यांच्या परिवाराच्याकडून हे पुण्यस्मरण होत आहे. ही 22वी पुण्यतिथी आहे. धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, एवढंच म्हणायचं मला. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म सन्मान देऊन तुम्ही उपस्थित झालात. कार्यबाहुल्य बिजी शेड्यूल असूनही तुम्ही दुपारच्या सत्राला आणि सायंकाळच्या सत्राला राहता. यामध्ये परम आदरणीय उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्ती परायण मुंजाभाऊ विटेकर आहेत. यानंतर गोरख महाराज आहेत, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्याचप्रमाणे ज्यांनी दोन्ही अंगामध्ये सविनयता आहे असे विलासजी बडे महाराज आहेत. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मच्छिंद्र महाराज आहेत. सर्वांचे नावं घेत असताना एवढंच बोलू इच्छितो, ज्यांनी गीतेच्या योगे करून संपूर्ण हिंदुस्तान आपली स्वतःची ओळख निर्माण केली असे बडे गुरुजी सह तुम्ही सर्व ज्ञात सर्व समाज बांधव आमचे आदरणीय गुरुवर्य यांनी आम्हाला माळ घालून भूषणावह अशी स्वतःची संकल्पना केली. कोणी तुम्ही बोलू नका, सगळे तुम्ही सगळे माता भगिनी या सर्वांना वंदन करतो. विठाला विठाला हे पायावरी आणि या वारकरी संतांच्या समस्तांना वंदन करतो. माता धन्य, पिता धन्य, धन्य वंश कुलोद्भवम, धन्याच वसुधा देवी यत्र स्यात् गुरुभक्तता. तुम्हा सर्व गुरुभक्तांना, देवभक्तांना, देशभक्तांना, मातृपितृभक्तांना सगळ्यांना हाती के पाव मी सबके पाव सगळ्याला वंदन करतो. आणि मी माझ्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो. हो,
कीर्तनाला वेळ झालेला, वेळ भरून काढूयात, थोडंसं बोलूयात. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी तुम्हाला परत पुनश्च गुरुभक्त म्हणून वंदन करतो. ज्ञात अज्ञात राहिले साहिले सर्वांना विनम्र भावानं वंदन करून मी माझ्या संकीर्तन सेवेकडे अंशतः वळण्याची तुमच्याकडून परवानगी मागून वळत आहे. असं कीर्तन पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आहे. संतपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. हो, संतपर प्रकरणातला अभंग घेत असतानाच मातृविद्येला विशेष प्राधान्य दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, पूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा इथं ज्यांची परमास्मिता आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्वतःचं सगळ्या महाराष्ट्राचं उभं दैवत. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घालून बाळकडू देणारे, संस्कारक्षम करणारी माता जिजाऊ यांच्याही उत्सवाला प्रारंभ आहे. त्या मातेला, छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे सर्व युग पुरुषांना वंदन करून मी माझ्या कीर्तन सेवेकडे वळतो आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. त्या वंदनामध्ये एकांचं म्हणजे आमच्या परम आदरणीय मार्गदर्शक गुरु मौलीच्या बरोबरचे उत्कृष्ट ज्ञानेश्वरी प्रवचनकार आणि यांनी ज्ञानेश्वरीवर खूप असे प्रवचन आणि खूप मोठा व्यासंग आहे, दांडगा व्यासंग. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ यांच्या संगतीचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्यासारख्या सामान्याला ज्ञानेश्वरीची आरशाप्रमाणे ओळख करून देणारे सगुणोपासक परमप्रेमास्पद हरिहर महाराज घुले नागदरेकर यांचीही आशीर्वादी उपस्थिती आहे. त्यांनाही मी वंदन करतो. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगाची पूर्वपीठिका अशी आहे की ज्ञानराज माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारा यांच्याकडे प्रच्छा केली त्यांच्या समाजात, तिथं उपस्थित समाजांनी, की जगद्गुरु तुकोबाराय, आम्हाला आज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन तुमच्या मुखारविंदातून ऐकायचं आहे. योगायोगानं संत जीवनाचा परिस्पर्श ज्यांच्या जीवनाला झालेला असतो त्यांची उत्तुंगता किती असते हे संत सांगू शकतात. ज्ञानराज माऊली सांगतात, म्या सांगितलेली जी जी लक्षणे ती ते मुक्ताची मुक्तची जाणे आणि काशी व्युत्पत्तीपणे मुक्त जाणणे हे न घडे. तुका म्हणे अंगे तरीच महिमान तरीच महिमान येईल. बाळू महाराज अगोदर वाजविलं, आता गायला उभा राहिलेत, त्यांनाही वंदन. चला. तरीच महिमान येईल कळो. कोणाला कळतं महिमान? जो ज्या योग्यतेचा आहे त्यालाच ते कळत असतं, इतरांना ते कळत नसतं. आणि काशी उत्पत्तीपणे हो मुक्ताची योग्यता ओळखू येऊ शकत नाही. हो, संतांचे लक्षण संतांनी सांगावं, भक्ताचे लक्षण भक्त जाणतात असं प्रमाणही आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञानराज माऊली सारख्या संतांचं वर्णन करा असा प्रश्न केल्यानंतर जो अभंग तयार झालेला आहे त्या अभंगाची चिंतनिका मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तूर्त अभंगाची सुरुवात अशी आहे की तुम्ही संत आहात, मायबाप आहात, कृपावंत आहात आणि मी सामान्यातील सामान्य आहे. आज मातृशक्ती जिजाऊ माता यांचंही थोडंसं चिंतन या अभंगाच्या द्वारे 2 मिनिटांमध्ये सांगून पुढे जायचं आहे. सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुराहा उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. लेकर कसे जन्माला येतात? हो, संत साहित्य असं सांगतं. तुम्ही रामायण ऐकणारी माणसं आहात,
एक श्लोक सांगून जातो बरं का म्हणजे भाऊ. पिता यश शुचिर्भूतो माता चापी पतिव्रताम श्रीराम सेवा निरतस तस्यैव निश्चलम मनः. पिता ज्याचा शुचिर्भूत, माता पतिव्रता निश्चित, श्रीराम सेवे सदा रत त्याचे चित्त चळेना. वर्णन केलं की चांगले लेकरं जन्माला येण्यासाठी आई वडीलही तेवढ्याच उंचीचे पाहिजेत. जसं सिंहाच्या गुहेमध्ये खेळणारे पाडसं नसतात तर सिंहाचे छावे असतात, तसं चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात लेकर. आमच्या विलास महाराजाला विचारा, प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. चांगले लेकर कुठे जन्माला येतात? छत्रपती शिवाजी महाराजासारखा सुपुत्र पूर्ण महाराष्ट्राला नव्हे, हिंदवी स्वराज्य निर्माण करून देशाला पूज्य झालेले असं राष्ट्रीय व्यक्तिमत्व किंवा जागतिक पातळीतलं व्यक्तिमत्व जसं जिजाऊ मातेनं जन्माला घातलं तसे तीच थोरवी, तीच योग्यता ज्याईकडून हे चांगले चांगले लेकरं जन्माला आले त्या मातृशक्तीचा जागर करावा लागतंय. आई बाप आहेत, कोणताही ग्रंथ तयार होऊ द्या, कोणताही ग्रंथ त्याच्यामध्ये बरं का पहिल्यांदा श्लोक असतो गीता प्रेसचा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. पहिल्यांदा आईची वंदना असते. देवाला जरी किती मोठे आहेत म्हणून सांगायचं असलं तर आई बापाचीच उपमा द्यावी लागते. संतांना सुद्धा किती उत्तुंग तुमचं व्यक्तिमत्व आहे हे जर वर्णन करायचं झालं कवींना संतांना तर त्यांना सुद्धा आई वडिलांचीच उपमा द्यावी लागते. हो, आईलाच प्राधान्य आहे प्रत्येक साहित्यामध्ये. हो, माता धाता पिता महा कुळी कन्या पुत्र होती आपण आईचा जो आशे जागता, आपण आईचा जो आशे जागता, आपुल्या हिता जो असे जागता त्याचं वर्णन करताना पुढं काय सांगितलं? धन्य माता आणि धन्य पिता असं वर्णन केलं माऊली. हो, आई वडिलाला धन्यवाद दिले आणि ते अनुवाद करत असताना धन्यवाद देताना थोडक्यामध्ये सांगितलं आई किती श्रेष्ठ आहे, किती धन्य, याचं वर्णन करता येत नाही. विठाला विठाला थोडक्यामध्ये सांगून जातो. महाराजांना सांगितलं की असं जे स्वतःचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आईचं आहे आणि त्याचं वर्णन सांगताना महाराज सांगू लागलेले की जगद्गुरु तुकोबाराया आता आपल्याला वर्णन करायचं आहे, ज्ञानराज माऊलीचं वर्णन करायचं आहे आणि ज्ञानराज माऊलीचं उत्तुंगत्व व्यक्त करत असताना किती संत मोठे असतात. थोडक्यात सांगतो. मूलम भुजंगे शिखरे प्लवंगे शाखा विहगे कुसुमानी भृंगे श्रीतम सदा चंदन पादपश्य परोपकाराय सताम विभूतया. संत जीवन किती श्रेष्ठ असतं. मूलम भुजंगे सापासारखे काही विषारी प्राणी चंदन झाडाच्या बुडाला बसलेले असतात. आता तो श्लोक बघून घ्या, आपल्याला एवढा वेळ नाही. हो, एवढं संत जीवन जसं श्रेष्ठ असतं
आणि त्याची उत्तुंगता एवढी असते तेवढीच संत जीवनाची उत्तुंगता असते. आपल्याला कळत नाही संत जीवनाची उत्तुंगता किती आहे. महाराजाला विचारू, महाराज मग आता तुम्ही संतांचं वर्णन करण्यासाठी उभे आहात, संत किती मोठे आहेत, तर त्याचं चिंतन